येस, ऑडिबल आहे का हो? ऑडिबल. ओके. येस, लास्ट ट्रान्झॅक्शन आपण कुठलं घेतलेलं आहे सांगता का? डेट 24th जुलै. ओके, 24 जुलै वी हॅव कम्प्लिटेड. ओके, ऐका ना हो. एक मला इन्स्ट्रक्शन द्यायचं होतं. तुम्हाला जर क्लासमध्ये कॉन्टॅक्ट करायचं असेल, क्लार्क मॅडमांचा नंबर हा आहे. ओके, म्हणजे क्लासच्या रिलेटेड काय इन्फो पाहिजे असेल तर क्लार्क मॅडमांना कॉल करायचं असेल तर या नंबरवर करायचं. आणि समजा काय क्वेरी असेल तर या नंबरवर तुम्ही एकतर मॅडमांना कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मला विचारायचं असेल तर या नंबरवर आधी मेसेज करायचं. व्हॉट्सअप, डायरेक्ट कॉल करू नका प्लीज. बाकीचे लेक्चर्स वगैरे असतात, ऑनलाईन लेक्चर्स, सीए फाउंडेशन 12th वगैरे. डायरेक्टली कॉल केलं तर प्रॉब्लेम येत आहे. सो काय करायचं, इथं व्हॉट्सअप मेसेज करायचं. ओके, आणि टाइम घ्यायचा आणि टाइम नुसार तुम्ही कॉल करू शकता. ओके, 1 or 2 days मध्ये मी तुम्हाला लगेच पुढच्या दिवशी तेव्हा वेळ देतो, एक टाइम सांगतो तेव्हा कॉल करायचं. ओके, प्लीज डायरेक्टली कॉल करू नका. आम्ही लेक्चर मध्ये वगैरे असतो, थोडस अवघड होत आहे आणि कट केला तर चांगलं वाटत नाही मग तुम्हाला, असं प्रॉब्लेम येत आहे. ओके, सो लेक्चर चालू असताना कॉल उचलता येत नाही, त्यासाठी मला एवढं एक सांगायचं होतं. सो आपण स्टार्ट करूयात आता. येस, गुड इव्हनिंग फ्रेंड्स. जर्नल टॉपिक मध्ये प्रॉब्लेम नंबर 3. येस, इन प्रॉब्लेम नंबर 3 we are on 25th July 2020. Okay, we are on 25th July 2020. Received commission of rupees 25 from Hamid. Received commission of rupees 25 from Hamid. Yes, two accounts, type of account, and then debit or credit. We have received commission of rupees 25 from Hamid. We have received rupees 25 as commission, means we have received cash. So first account will be cash account. First account will be cash account. And we have received this 25 as commission. So second account will be commission account. We have received 25 rupees. We have received rupees 25 as commission. First account is cash account. As we have received cash, and then we have received this cash for commission, or we have received this cash as commission. So second account is commission account. कुणाल, तुम्हाला काय म्हणायचंय? Yes, cash account is personal, real or nominal. Cash account is real account. Cash account is real account, and commission account is, yes everyone, commission account is which account? Commission account is nominal account. Now few of you are thinking, sir, why have you not used Hamid's account instead of commission's account or cash account? In case of nominal account, we do not consider the person from whom we are getting money or we are getting paid. In case of nominal account, which is commission account, in this case कमिशन हे नॉमिनल अकाउंट आहे. या केसमध्ये, नॉमिनल अकाउंटच्या केसमध्ये कोणाकडून पैसे मिळाले किंवा कोणाला पैसे आपण दिलेले आहे, पेमेंट केलेलं आहे, आपण कन्सिडर करत नाही. मी तुम्हाला सॅलरी मध्ये एक्झाम्पल दिलं होतं बघा, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला.
कोणाकडून अमाऊंट मिळालेलं आहे किंवा कोणाला पेमेंट केलेलं आहे हे नॉमिनल अकाउंटच्या केसमध्ये म्हणतोय आम्ही. इन केस ऑफ नॉमिनल अकाउंट्स ओनली. इन केस ऑफ नॉमिनल अकाउंट्स ओनली. नॉमिनल अकाउंट आहे ना कमिशन. मग कमिशन कोणाकडून मिळालं हे इरिलेव्हंट आहे. इरिलेव्हंट म्हणजे काय, आपल्याला ते लागणार नाहीये, ते युज करायचं नाहीये. सो फर्स्ट अकाउंट इज कॅश अकाउंट, सेकंड अकाउंट इज कमिशन अकाउंट. हर्षवर्धन मी लास्ट टाइम पण सांगितलेलं आहे, परत एकदा मी रिपीट करतोय, लक्ष द्या. नॉमिनल अकाउंटच्या केसमध्ये हे बघा, हे नॉमिनल अकाउंट आहे. हर्षवर्धन, कमिशन अकाउंट हे कुठला अकाउंट आहे सगळ्यांनी मला सांगा. कमिशन अकाउंट इज पर्सनल, रियल और नॉमिनल. कमिशन अकाउंट हे नॉमिनल अकाउंट हे कळालं का. कमिशन हमीद कडून मिळालंय, अनूप कडून मिळालंय, हर्ष कडून मिळालंय और प्रताप यांच्याकडून मिळालंय, हे इरिलेव्हंट आहे. कोणाकडून मिळालं हे इरिलेव्हंट आहे, हे आपण युज करायचं नाही. कमिशन मिळालं हे रिलेव्हंट आहे, कमिशन मिळालं हे इम्पॉर्टंट आहे. मग आपण कमिशन अकाउंट घेणार. समजतंय का. हे व्यक्ती इम्पॉर्टंट नाहीत कोणाकडून मिळालं. इन केस ऑफ नॉमिनल अकाउंट, नॉमिनल अकाउंट कमिशन आहे, जसं सॅलरी असतंय कमिशन आहे. पे करताना पण आता हे कमिशन मिळालेलं आहे म्हणून मी मिळालेलं सांगतोय. समजा सॅलरी पे करताय तुम्ही, सॅलरी अनुपला पे केलात, हर्षला पे केलात, हमीदला पे केलात, प्रतापला पे केलात, कोणाला पे केलात हे इम्पॉर्टंट नाही, तुम्ही सॅलरी दिलात हे सॅलरी इम्पॉर्टंट आहे. ओके, अकाउंटिंग मध्ये. मी तुम्हाला मुकेश अंबानी यांचं एक्झाम्पल दिलं होतं. लॅक्स ऑफ एम्प्लॉईज आहेत त्यांचे, असं एक दोन एम्प्लॉई नाही आहेत. त्यांचा बिझनेस काय छोटा आहे का हो, नाही, फार मोठा बिझनेस आहे. लॅक्स ऑफ एम्प्लॉईज आहेत, त्यांचे सगळ्यांचे नावं मेंटेन करणार का त्यांनी, नाही करत. असं नाहीये हो, ते करतात, सॉफ्टवेअर मध्ये ना सगळं असतंय. बट अकाउंटिंग करताना त्यांनी काय म्हणणार, मंथली. समजा आता काय चालू आहे, सप्टेंबरचं सॅलरी समजा त्यांनी 2 ऑक्टोबरला किंवा 3 ऑक्टोबरला पे करत असतील, त्यांचं फिक्स असेल. समजा नेक्स्ट मंथच्या 2nd और 3rd डेला त्यांनी पेमेंट करतात. मग त्यांनी एंट्री काय करतात, सॅलरी अकाउंटला डेबिट करतात, कारण ते एक्सपेन्स आहे. आणि पेमेंट केले म्हणून बँक अकाउंटला क्रेडिट किंवा कॅश अकाउंटला, कॅश दिलं तर असं ते एंट्री करतात. असं सगळ्यांची नावं लिहित नाहीत. 1,00,000 एम्प्लॉईज, त्यांचं नावं टू कॅश अकाउंट किंवा टू बँक अकाउंट. आपल्याला तसं करायचं नाहीये. इन केस ऑफ नॉमिनल अकाउंट, इन केस ऑफ नॉमिनल अकाउंट म्हणजे सॅलरी असेल, कमिशन, ऍडव्हर्टाइजमेंट, प्रिंटिंग या स्टेशनरी, या केसमध्ये आपल्याला पर्सनल अकाउंट युज करायचं नाहीये. सो नाउ कॅश अकाउंट इज रियल अकाउंट. फॉर डेबिट और क्रेडिट यू मस्ट नो रूल ऑफ रियल अकाउंट. रूल ऑफ रियल अकाउंट सगळ्यांनी सांगायचं. येस, डेबिट व्हॉट कम्स इन and credit what goes out. Debit what comes in and credit what goes out. Means if cash comes in, debit cash account. If cash goes out, credit cash account. Yes, everyone please. If cash comes in, debit cash account. If cash goes out, credit cash account. As we have received 25 as commission from Hamid, we have received 25 rupees. Means we have received cash. Cash comes into the business. Debit what comes into the business. So we will debit cash account. We will debit cash account. As we have received cash, we will debit cash account. फार सिंपल रूल आहे बघा. जर तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सिंपल रूल पाहिजे असेल कॅश अकाउंट साठी, कॅश आपल्याला मिळतंय का कॅश आपल्या बिझनेस मधून जाते चेक करायचं. म्हणजे रिअल अकाउंटचं रूलच सांगतोय मी तुम्हाला. पण आपल्या लँग्वेज मध्ये जर कॅश येत असेल तर डेबिट, कॅश जात असेल तर क्रेडिट, असं तुमचं माइंड स्वतःला सांगायला पाहिजे. रिअल अकाउंट, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, असं जर तुम्ही विचार केलात तर थोडा वेळ लागेल, बट करेक्ट येईल. बट जर तुम्हाला लगेच आन्सर पाहिजे तर बिझनेसमध्ये कॅश येत आहे का बघायचं, मग डेबिट. बिझनेस मधून कॅश जात आहे तर क्रेडिट. रिसिट आहे का पेमेंट आहे चेक करायचं. ओके. आता कमिशन. येस, कमिशन इज नॉमिनल अकाउंट. फॉर डेबिट और क्रेडिट यू मस्ट नो रूल ऑफ नॉमिनल अकाउंट. You must know rule of nominal account. Yes, rule of nominal account is debit all expenses and losses and credit all incomes and gains. Expense और loss असेल तर डेबिट करा, इन्कम और गेन असेल तर क्रेडिट करा. येस,
आपल्यासाठी कमिशन एक्सपेन्स आहे, इन्कम आहे, लॉस आहे का गेन आहे, तुम्ही सांगायचंय. वी हॅव रिसिव्ड कमिशन ऑफ ₹25 फ्रॉम हमीद. आपल्याला कमिशन मिळालेलं आहे. वी हॅव रिसिव्ड कमिशन. वी हॅव रिसिव्ड कमिशन मीन्स दिस इज अन इन्कम फॉर अस. इन्कम आहे ना, आपल्यासाठी इन्कम आहे ते. तुम्हाला कमिशन मिळालंय म्हणजे तुम्हाला म्हणजे बिझनेसला म्हणतोय मी, बिझनेसला कमिशन मिळालेलं आहे. वी हॅव रिसिव्ड 25 एज कमिशन. सो दिस इज अन इन्कम. वी क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. सो क्रेडिट कमिशन अकाउंट. So entry will be cash account debit ₹25 to commission account 25. Okay, so we will write down as on 25th July on 25th of July 2020, cash account debit 25 to commission account being commission received. एवढं पण लिहू शकता तुम्ही. फ्रॉम हमीद लिहायचं असेल तर फ्रॉम हमीद पण लिहू शकता. ओके, नो इश्यूज इन इट. being commission received, that is also enough, but if you write being commission received from Hamid, that is also correct. Huh? येस, झाल्यानंतर डन म्हणून सांगायचं. कॅश अकाउंट डेबिट 25 टू कमिशन अकाउंट 25. ट्राय टू रीड एंट्रीज. जर्नल एंट्रीज तुम्ही लिहिल्यानंतर ट्राय करा रीड करण्याचं. ओके, आणि मी जे सिंपल इंग्लिश मध्ये बोलत असतो, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का हो? म्हणजे बोलल्यानंतर कळत नाही असं वगैरे? एनी इश्यूज ऑर क्वेरीज? इंग्लिश मध्ये सिंपल इंग्लिश यूज करतो मी, इंग्लिश यूज केलं तरी. त्याच्यामध्ये काय स्पेसिफिक प्रॉब्लेम आहे का? असं कळतच नाही म्हणून सगळे नो म्हणतायत मला तरी. ओके, नो. सो आय कॅन यूज सिंपल इंग्लिश ना. मी मराठी बोलणारच आहे, मराठी येणारच आहे, हिंदी पण बोलणार आहे मध्ये मध्ये, अँड सिंपल इंग्लिश पण यूज करणार आहे. ओके, कारण अकाउंट इंग्लिश मध्येच असतं, म्हणजे पेपर इंग्लिश मध्येच असतंय. ह्याला ऑप्शन नाही तुम्हाला मराठीमध्ये लिहायचं किंवा हिंदीमध्ये लिहायचं असं वगैरे. ओके, अकाउंट तुम्हाला इंग्लिश मध्येच शिकावं लागणार. बट प्रॅक्टिकल असल्यामुळे तेवढं इंग्लिशचं रिलेव्हन्स येत नाही, बट सिंपल इंग्लिश मी शिकवताना यूज करतो. ओके, सो आय थिंक सगळ्यांचं कंप्लीट झालेलं आहे. 25th July we have completed. 25th July 2020. Yes, now on 31st July 2020, on 31st July 2020, withdrew ₹1,000 from bank. Withdrew means what? We have withdrawn, like from ATM you withdraw ₹1,000 when you go with your parents. Just like that, from business account we can withdraw ₹1,000 from bank. येस रोहित, नो इश्यूज. तुमचं टाइम टेबल सेंड करायचं रोहित. कॉलेजचं टाइम टेबल जर तुमचं आलेलं असेल, ओके, तर मला पाठवा तुम्ही, मग आपण टायमिंग तसं चेंजेस करू. 2-3 जणांच्या कॉलेजमध्ये मीटिंग आहे असं म्हणतायत, ते नॉन ग्रांटला आहेत आय थिंक एचएन कॉलेज. ओके, मला टाइम टेबल प्लीज शेअर करा. येस, विड्रीव ₹1,000 फ्रॉम बँक. विड्रीव ₹1,000 फ्रॉम बँक मीन्स आपण काय केलेलं, 1,000 विड्रॉ केलेलं, म्हणजे 1,000 बँक अकाउंट मधून आपण पैसे काढलेले आहेत.
आपण विड्रॉ केलेले, जस्ट लाईक एटीएम मध्ये तुम्ही केलात, एटीएम कार्ड युज केलात आणि पैसे विड्रॉ करता तुम्ही, अमाऊंट बँक अकाउंट मधून काय करता, पैसे कमी होतात ना आणि तुम्हाला कॅश मिळत आहे. हे सगळ्यांना माहित आहे का? एटीएम सगळ्यांना माहित आहे का? एटीएम, डू यू नो एटीएम? येस. कधी पप्पांसोबत, आईंसोबत, पॅरेंट्स सोबत तुम्ही गेलेला असेल, काकांसोबत वगैरे, एटीएम मध्ये तुम्ही बघितलेलं असेल, त्यांनी काहीतरी असं कार्ड इन्सर्ट करतात, तिथं पिन वगैरे टाकतात, त्यांना मग नंतर कॅश येत आहे 1000, 5000, त्यांनी किती काढले, 10000, त्याच्याप्रमाणे. मग त्यांनी काय केलं, हेच केले त्यांनी, विड्रू रुपीज 1000 फ्रॉम बँक, म्हणजे 1000 च्या जागी जे अमाऊंट काढले ते. मग त्यांना काय मिळालं, कॅश मिळालं. सर कॅश मिळत आहे, येस, फर्स्ट अकाउंट विल बी कॅश अकाउंट. आणि कुठून काढले कॅश, बँकेमधून. सर एटीएम मध्ये काढलेलं ना सर, एटीएम अकाउंट युज करायचं का? नो 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 नो, पैसे कुठून कमी होतात, बँक बॅलन्स कमी होत आहे. सो सेकंड अकाउंट विल बी बँक अकाउंट. अमाऊंट कुठून कट होणार आहे, बँक अकाउंट मधून. ओके, सो सेकंड अकाउंट विल बी बँक अकाउंट. आणि फक्त एटीएम मधून विड्रॉ होते ना अमाऊंट, तुम्ही बँकेमध्ये जरी गेलात ना तरी तिथून तुम्ही विड्रॉ करू शकता. असं नाहीये की फक्त एटीएम मधून विड्रॉ करू शकतो. ओके, असं समजू नका की मी एटीएमचं सांगितलं एक्झाम्पल म्हणजे फक्त एटीएम मधून विड्रॉ होते, तसं नाहीये. बँकमध्ये तुम्ही जरी गेलात, बँकेमधून तिथून पण विड्रॉ करू शकता तुम्ही. येस, कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट, बँक अकाउंट इज पर्सनल अकाउंट. येस, cash account is real account. For debit or credit, you must know rule of real account. Yes, debit what comes in and credit what goes out. If cash comes in, debit cash account. If cash goes out, credit cash account. Yes, everyone, please try debit or credit. Cash account will be debited or credited. Yes, very good. As we have withdrawn rupees 1000 from bank, we got 1000 rupees. We got cash of rupees 1000. Means we have received cash. Cash comes into the business. So debit cash account. So debit cash account. Now bank account. Bank account साठी easy rule तुम्हाला सांगितलेला आहे मी, shortcut. There is a shortcut for bank account. If bank balance increases, debit bank account. If bank balance decreases, credit bank account. If bank balance increases, debit bank account. If bank balance decreases, credit bank account. We have withdrawn rupees 1000 from bank. We have withdrawn rupees 1000 from bank. आपण विड्रॉ केलेला अमाऊंट कमी होणार आहे बँकेमधून. अमाऊंट कमी होणार आहे म्हणजे काय, अमाऊंट डिक्रीज होणार आहे, बँक बॅलन्स विल डिक्रीज. इफ यू विड्रॉ 1000 फ्रॉम बँक, दॅट मीन्स बँक बॅलन्स विल डिक्रीज. इफ बँक बॅलन्स डिक्रीजेस, वी क्रेडिट बँक अकाउंट. वी विल क्रेडिट बँक अकाउंट. बँक बॅलन्स वाढत असेल तर डेबिट करायचं. बँक बॅलन्स काय इन्क्रीज होत असेल म्हणजे काय, वाढत असेल तर डेबिट, कमी होत असेल तर क्रेडिट. हे शॉर्टकट आहे. आता बँक बॅलन्स बघा, तुम्ही बँक मधून 1000 विड्रॉ केलात, कमी म्हणजे काढून घेतलात अमाऊंट, तर बँक बॅलन्स कमी होणार आहे. येस येस, बँक बॅलन्स कमी होत असेल तर काय करायचंय, क्रेडिट. ओके, एंट्री विल बी कॅश अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. येस, दॅट इज कॅश अकाउंट डेबिट 1000 टू बँक अकाउंट. येस, प्लीज come down to journal, write down 31st July. On 31st July 2020, I will change the color of pen. Yes, just a minute. Cash account debit. Your handwriting should be legible. तुम्ही जे लिहिला ते कळायला पाहिजे, रीडेबल पाहिजे. ओके, कॅश अकाउंट डेबिट 1000 टू बँक अकाउंट 1000 being cash withdrawn from bank. Being cash withdrawn from bank. हे अंडरलाईन फक्त पर्टिक्युलर कॉलम मध्ये यायला पाहिजे. दिस अंडरलाईन शुड कम इन पर्टिक्युलर कॉलम ओनली. इट शुड नॉट गो टू डेट on the left side, and on the right side it should not go to LF or debit rupees and credit rupees. It should cover only the particulars column. This is the rule. Yes, now we have completed problem number 3, I think.
we have completed problem number 3. Now झाल्यानंतर डन म्हणून सांगायचंय. Yes. So we come down to problem number 4 now. We come down to problem number 4. We come down to problem number 4 now. Yes, journalize the following transactions in 2020 1st May. Yes, 1st May ला काय असते सांगावं मला. जनरल नॉलेज क्वेश्चन. 1st May ला काय असते? Yes, 1st May को क्या रहता है? Yes. Anyone? महाराष्ट्र डे. Very good, Ritika. Yes, anything else? अनिकेत, हाँ करेक्ट आहे, बोला अजून. कामगार दिवस करेक्ट आहे. माहित आहे ना तुम्हाला, महाराष्ट्र डे अँड कामगार दिवस म्हणतो किंवा लेबर डे म्हणतो आपण. ओके, 1st May ला. थोडंसं जनरल नॉलेज पण माहित असायला पाहिजे. येस. सो now problem number 4 on 2020 1st May started business with rupees 60,000. Yes, started business with rupees 60,000. कोण स्टार्ट केलं सांगितलेलं नाहीये. अ पर्सन has started business with rupees 60,000 means he has given 60,000 to the business. He or she has given 60,000 to the business, means business has received 60,000. Means business has received 60,000. So first account will be cash account, as business has received cash in form of 60,000 rupees. This cash is given by the person who is proprietor or owner of the business. We use capital account for proprietor's account. So second account will be capital account. First account is cash account, second account is capital account. Why? Started business with 60,000 means काय हो? एका व्यक्तीने नाव दिलेलं नाहीये, बिझनेस स्टार्ट केलं 60,000 ने. ओके, मग त्यांनी काय केलं असेल, 60,000 बिझनेसला दिले. हे बघा, ज्यांनी बिझनेस स्टार्ट केलाय आणि बिझनेस हे दोन वेगवेगळे आहे. पर्सन ज्यांनी बिझनेस स्टार्ट केलाय त्यांनी वेगळं आहे आणि बिझनेस वेगळा आहे. आपण बिझनेसचं बघायचं. त्या पर्सनने काय केलेलं, बिझनेसला 60,000 रुपीज दिले. मग बिझनेसला 60,000 रुपीज मिळाले. बिझनेस हॅज रिसिव्ड कॅश. सो फर्स्ट अकाउंट इज कॅश अकाउंट. हे कोणी दिले हो कॅश? त्या पर्सनने दिले ना, ते ओनर आहे, प्रोप्रायटर म्हणतो आपण त्याला. बुक किपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये आपण काय म्हणतो? प्रोप्रायटर. ओनर म्हणतो आपण, ओनर. मग त्याचा अकाउंट कुठलं असतंय? कॅपिटल अकाउंट असतंय. सेकंड अकाउंट विल बी कॅपिटल अकाउंट. आता त्यांचं नाव दिलेलं नाहीये. आता नाव दिले असते, समजा अनुप चालू केलं असं, समजा अनुप स्टार्टेड बिझनेस विथ रुपीज 60,000. वी वुड हॅव युज्ड अनुप्स कॅपिटल अकाउंट देन. ओके, अनुप्स कॅपिटल अकाउंट असं लिहिलं असतो. समजा रोहित नाव दिलं असतं त्यांनी, रोहित स्टार्टेड बिझनेस विथ रुपीज 60,000. फर्स्ट अकाउंट विल बी कॅश अकाउंट अँड देन रोहित कॅपिटल अकाउंट असं यूज केलं असतो आपण. ओके, आता नाव दिलेलं नाहीये, मग काय लिहायचं? ओनली कॅपिटल अकाउंट. फर्स्ट अकाउंट इज कॅश अकाउंट, सेकंड अकाउंट इज कॅपिटल अकाउंट. नाउ टाइप ऑफ अकाउंट. Yes, everyone. Cash account is personal, real or nominal. Personal, real or nominal. Personal, real or nominal. Yes, very good. Cash account is real account and capital account is personal account. No, Gautami, please. गडबड करू नका. कॅपिटल अकाउंट इज पर्सनल अकाउंट. कॅपिटल कोणाचं अकाउंट आहे? ओनरचं, प्रोप्रायटरचं. मग प्रोप्रायटर कोण आहे? पर्सन आहे ना, व्यक्ती पर्सन असणार कोणीतरी. Yes, proprietor will be a person. So capital account is covered in personal account. Okay, so cash account is real account. For debit or credit, you must know rule of
real account, which is debit what comes in and credit what goes out. Yes, debit what comes in and credit what goes out. If cash comes into the business, debit cash account. If cash goes out of the business, credit cash account. इथं तर बिझनेस स्टार्ट झालेला आहे ना हो. इथं बिझनेस स्टार्ट झालेला आहे. त्या पर्सनने प्रोप्रायटरने 60,000 बिझनेसला दिले. मग बिझनेसला 60,000 मिळाले ना हो. बिझनेस हॅज रिसिव्ड 60,000. Means cash comes into the business. Debit what comes into the business. So cash account will be debited. And कॅपिटलला एक शॉर्टकट सांगितलेलं आहे मी तुम्हाला. कॅपिटलला येस, कॅपिटलचं शॉर्टकट काय हो, आठवतंय का? कॅपिटल अकाउंट शॉर्टकट काय करायचं डेबिट और क्रेडिट मध्ये? एनीवन? काही जण आन्सर दिलेत, काही जण आन्सर देत नाहीयेत. नॉर्मली आपण काय करतो, कॅपिटल अकाउंटला क्रेडिट करतो. मग मी इथं लिहितो क्रेडिट. ओके, नॉर्मली आपण क्रेडिट करतो कॅपिटल अकाउंटला. ओके, 11thला 90%, 98%, 99% म्हणलं तरी पण चालतंय. त्यावेळेस तुम्ही कॅपिटल अकाउंटला क्रेडिटच करणार आहे. ओके, फार रेअर केसमध्ये आपण त्याला डेबिट करणार आहे. ते आल्यानंतर मी तुम्हाला सांगतो. फॉर नाऊ तुम्ही काय लक्षात ठेवायचंय, कॅपिटल अकाउंट विल ऑलवेज बी क्रेडिटेड. ओके, फॉर नाऊ आत्तासाठी काही प्रॉब्लेम्स किंवा मी जोपर्यंत त्याला चेंज करत नाही तोपर्यंत. ओके, सो आणि ज्यांना रूल प्रमाणे पाहिजे, आता पर्सनल अकाउंटचं रूल आहे सर, डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. सर तुम्ही असं सांगा ना, आता तुम्ही क्रेडिट केलात म्हणजे तुम्ही गिव्हर आहे म्हणता सर. कॅपिटल अकाउंट गिव्हर कसं आहे सर? कॅपिटल अकाउंट कोणाचा अकाउंट आहे? कॅपिटल अकाउंट इज अकाउंट ऑफ प्रोप्रायटर. मीन्स प्रोप्रायटर इज गिव्हर. सर कसं गिव्हर आहे? हे बघा, प्रोप्रायटरने काय केलेलं आहे, बिझनेस स्टार्ट केलेलं आहे. मीन्स प्रोप्रायटर हॅज गिव्हन 60,000 टू द बिझनेस. Proprietor has given 60,000 to the business. Means proprietor is giver. So credit the giver. So capital account is credited. रूल यूज केला तरी तेच येणार आहे, बट लक्षात ठेवला तर आन्सर लवकर येणार आहे. सो एंट्री विल बी कॅश अकाउंट डेबिट 60,000 टू कॅपिटल अकाउंट 60,000 ऑन 1st May 2020. ओके, नाउ रुलिंग करायचं सगळ्यांनी. रुलिंग मिनिमम टू पेजेस करावं. मिनिमम 2 पेजेस और 2.5 पेजेस लागतील आपल्याला. मोठं क्वेश्चन आहे, तसं मोठं क्वेश्चन आहे. प्रॉब्लेम नंबर 4. नाव दिलेलं नाहीये कोणाचं आहे म्हणून, मी जर्नल लिहितो. ओनली जर्नल लिहितो. त्यानंतर डेट, पर्टिक्युलर्स, LF मीन्स लेजर फोलिओ, डेबिट रुपीज. डेबिट लिहून त्याच्या खाली लिहायचा रुपीज. ऐका ना, डेबिट लिहून त्याच्या खाली असं रुपीज लिहायचं. काही जणांना ब्रॅकेट पण करते, ते पण करेक्ट आहे. ओके, रुपीजला नाही केलं तरी चालतंय. काही जण अमाऊंट पण लिहितात, अमाऊंट. ओके, डेबिट ब्रॅकेट मध्ये अमाऊंट पण लिहितात, ते पण करेक्ट आहे. ओके, बिग क्विक थोडस फास्ट करावं. रुलिंग मध्ये जास्त टाइम घ्यायचा नाही. ऑन 1st May 2020 entry will be cash account yes debit 60,000 to capital account 60,000. Being started business with cash. Yes. सो झाल्यानंतर मला डन म्हणून सांगायचंय. 2 पेजेसचं रुलिंग करा मिनिमम, अँड हे एंट्री लिहून घ्यायचंय. ओके, बी क्विक.
Yes, almost everyone is saying done. Be quick. Yes. Next, 3rd of May 2020. What happened on 3rd May 2020? Purchased goods for rupees 15,000. We have purchased goods for rupees 15,000. आपण काय परचेस केलो सर? गुड्स परचेस केलो. फर्स्ट अकाउंट विल बी गुड्स अकाउंट. वी हॅव परचेस्ड गुड्स फॉर 15,000. म्हणजे आपण गुड्स परचेस केलो अँड कॅश दिलो 15,000. सो सेकंड अकाउंट विल बी कॅश अकाउंट. आता काही जण म्हणतील सर कॅश म्हणून कुठं लिहिलेलं आहे? अहो बट नाव कुठं दिलंय पार्टीचं? ऑब्झर्व करा तुम्ही, नाव दिलंय का पार्टीचं? कोणाकडून परचेस केलं सांगितलंय का? नाही. मग ते नियम तिथंच आहे, ते रूल तिथंच आहे. जर पार्टीचं नाव दिलेलं असेल तर त्यांना फॉर कॅश स्पेसिफिकली सांगावं लागतंय. जर पार्टीचं काय नाव दिलेलं नाही, परचेस गुड्स फॉर 15,000 मीन्स काय केलो आपण? गुड्स परचेस केलो अँड 15,000 दिलो. ओके. So goods account is real account, cash account is also real account. Purchased goods for rupees 15,000 means we have purchased goods, आपण खरेदी केलेले. Goods comes into the business, debit what comes into the business. So goods account will be debited. And we have paid rupees 15,000 means cash goes out of the business. So credit cash account. We will credit cash account. But instead of goods account, we will use which account? Everyone, please. Instead of goods account, we will use purchase account, purchases account, sales account, or purchase return account or sales return account. What do you think? Yes, please answer everyone. Instead of goods account, we will use purchases account as we have purchased goods. We will use purchases account. आपण गुड्स परचेस केलेले, परचेस अकाउंटला डेबिट ऍज गुड्स कम्स इन टू द बिझनेस. परचेस केलेले, खरेदी केलेले. गुड्स कम्स इन टू द बिझनेस, डेबिट व्हॉट कम्स इन. सो गुड्स अकाउंट विल बी डेबिटेड. अँड आपण 15,000 पेमेंट केलेलं आहे, कॅश दिलेलं आहे. कॅश गोज आउट, सो क्रेडिट कॅश अकाउंट. Now entry will be purchases account debit 15,000 to cash account 15,000. On 3rd May 2020, purchases account debit 15,000 to cash account 15,000. Being goods purchased for cash. 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 Yes. Complete झाले का? Have you completed? Purchases account debit to cash account. Very good. Purchases account debit to cash account. Yes, almost everyone has completed. Now ऐका ना, तुम्ही आता काही ट्रान्झॅक्शन ट्राय करून येणार का नेक्स्ट लेक्चरला उद्या येताना? किती ट्रान्झॅक्शन ट्राय करणार मला सांगा? भरपूर ट्रान्झॅक्शन येतात या प्रॉब्लेम मध्ये. तुम्ही ट्राय करणार का? तुम्ही ट्राय करून या. ह्याच्यामधलं तुम्हाला कुठलंही येत नाही मी सांगू का? असं येतच नाही असं नाहीच आहे. ट्रान्झॅक्शन सगळे तुम्हाला येतात. सगळे ट्रान्झॅक्शन तुम्हाला येतात. ह्याच्यातले नेक्स्ट जे आहेत ना पुढं सगळे ट्रान्झॅक्शन तुम्हाला येतात. मग तुम्ही ट्राय करून येणार का?
तुम्ही रफ मध्ये तर ट्राय करा, लिहून ठेवा रफ मध्ये तरी. ओके, पण मी थोडं क्विकली घेणार आहे कारण आपल्याकडे बघा क्वेश्चन बँक फार मोठं आहे, तुम्ही बघितलेलं असेल. एवढे सगळे क्वेश्चन आपण कव्हर करू शकत नाही, सगळे क्वेश्चन क्लासमध्ये म्हणतोय मी. का तर आपण थोडंसं लेट जॉईन क्लास चालू केलेलं आहे कोरोनामुळे. सगळे क्वेश्चन क्लासमध्ये कव्हर होणार नाहीयेत, मग जे इझिली कव्हर होऊ शकतात. आता जसं हे सगळे तुम्हाला येतात, तुम्ही ट्राय करा. जर तुम्हाला आलं नाही तर मी आहेच ना. ओके, कारण आपल्याला पुढं पण जायचंय. पुढं बघा जीएसटीचे वगैरे ट्रान्झॅक्शन दिसतात का तुम्हाला? जीएसटीचे ट्रान्झॅक्शन डिस्काउंट दिसत असेल बघा, डिस्काउंटचं पण तुम्हाला मी शिकवणार आहे. डिस्काउंट नंतर जीएसटी पण येत आहे बघा. जीएसटी दिसतंय का? 5% जीएसटी, 18% जीएसटी दिसतंय का? डिस्काउंट पण आहे हे बघा. 5% कॅश डिस्काउंट, 10% ट्रेड डिस्काउंट. हे काय असतंय हे सगळं आपण बघणार आहे. ट्रेड डिस्काउंट, कॅश डिस्काउंट सगळं बघणार आहे. मग असं होऊ नये आपण बेसिक्स मध्ये एवढा वेळ घालतोय की पुढे आपल्याला वेळ कमी पडेल, असं होऊ नये. मग तुम्ही होमवर्क करणार का? मी आजपासून थोडं थोडं होमवर्क देतो. ओके, आणि मग आपण नंतर टायमिंग पण वाढवणार आहे. 1 आवर करणार आहे मी आफ्टर फ्यू लेक्चर्स. ओके, चालेल का हो? होमवर्क करणार का? येस, व्हेरी गुड. सगळ्यांनी होमवर्क करून यायचंय, हे प्रॉब्लेम ट्राय करायचंय. ओके, इथपर्यंत 31 मे पर्यंत सगळे ट्रान्झॅक्शन ट्राय करायचंय. मी व्हेरी क्विकली तुम्हाला आन्सर शेअर करणार आहे किंवा आपण डिस्कस करू. ओके, सो सगळ्यांनी बाय करायचंय. येस, सगळ्यांनी बाय करायचंय प्लीज. येस, बाय बाय अँड थँक्यू. कोण तुमचे फ्रेंड्स असतील तर त्यांना तुम्ही सांगितलं तर हे नंबर द्या. ओके, हे क्लासचा नंबर आहे. तुमचे कोण फ्रेंड्स असतील, आता कॉलेज चालू झालेलं आहे. ओके, जर त्यांना अकाउंटचा क्लास लावायचा असेल तर हे नंबर त्यांना शेअर करा क्लास. ओके, बाय बाय अँड थँक्यू.